नमस्कार मित्रांनो, आपण आज हेल्थ अँड सेफ्टीबद्दल माहिती घेणार आहोत. ती आपण पाहूयात व समजून घेऊयात. आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर हेल्थ अँड सेफ्टी चॅप्टरमधील 3rd सेक्शन बघणार आहोत. त्यातला पहिला आहे मीनिंग ऑफ ॲक्सिडेंट्स अँड एमर्जन्सीज. एमर्जन्सीज रेफर्स टू डेंजरस और सिरियस सिच्युएशन्स like an accident that happens and need immediate action. An accident may lead to emergencies. म्हणजे काय, आपत्कालीन परिस्थिती एखाद्या अपघातासारख्या धोकादायक किंवा गंभीर परिस्थितीचा उल्लेख करते. त्यास त्वरित कारवाईची आवश्यकता असते. एखाद्या अपघातामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. पुढे रिझन्स फॉर ॲक्सिडेंट्स इन रिटेल स्टोअर्स. किरकोळ स्टोअरमध्ये अपघातांची कारणे. तर ती कारणे कोणती आहेत ती आपण बघूयात. लीक सिलिंग मे कॉज वेट स्पॉट ऑन फ्लोर. म्हणजे काय, तर छत गळतीमुळे ओले डाग निर्माण होऊ शकतात. नॅरो वॉकवेज म्हणजे काय, तर अरुंद जागा चालण्यासाठी. अनइवन फ्लोअर कंडिशन्स म्हणजेच काय, तर असमान चालण्याची जागा. अनएक्सपेक्टेड फायर ॲक्सिडेंट मे टेक प्लेस ओईंग टू पॉवर शॉर्ट सर्किट्स. म्हणजेच काय, अनपेक्षित आग लागू शकते विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे. त्याच्यानंतर आहे डीलिंग विथ द ॲक्सिडेंट. म्हणजेच काय, तर अपघातांना सामोरे जाणे. तर ते कशा पद्धतीने केले जातं. डेव्हलपिंग अन एंटायटल प्लॅन म्हणजे काय, प्रारंभिक योजना तयार करणे. कॉलिंग फॉर हेल्प म्हणजेच काय, तर मदतीसाठी हाक मारणे. कॉन्टॅक्टिंग द डॉक्टर म्हणजेच डॉक्टरांशी संपर्क साधणे. चेंजिंग द लेआउट ऑफ स्टोअर म्हणजेच काय, तर स्टोअरचा लेआउट बदलणे. अपडेटिंग एमर्जन्सी प्रोसिजर्स म्हणजेच काय, आपत्कालीन प्रक्रिया अगणित करणे. पुढे आहे एमर्जन्सी ॲक्शन प्लॅन. आपत्कालीन कृती योजना. त्यातलं पहिलं आहे प्रोसिजर फॉर एमर्जन्सी इव्हॅक्युएशन इन्क्लुडिंग टाईप ऑफ इव्हॅक्युएशन अँड एक्झिट रूट असेसमेंट. म्हणजे काय, आपत्कालीन परिस्थिती कशा पद्धतीने बाहेर पडावे व लवकरात लवकर बाहेर कसे पडावे याचा मार्ग तयार करणे. दुसरा आहे प्रोसिजर टू बी फॉलोड बाय एम्प्लॉईज हू रिमेन टू ऑपरेट क्रिटिकल ऑपरेशन्स बिफोर दे इव्हॅक्युएट. म्हणजेच गंभीर ऑपरेशन्स चालू करणाऱ्या कामगारांनी ऑपरेशन्स बंद करूनच बाहेर पडावे. म्हणजेच त्या मशीन्स किंवा त्यांच्या हातात जे काम आहे ते तिथंच तसंच सोडून निघू नये. तिसरा आहे प्रोसिजर टू अकाउंट फॉर ऑल एम्प्लॉईज आफ्टर इव्हॅक्युएशन. म्हणजेच स्थलांतरानंतर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावरती कार्यपद्धती दर्शवावी. त्याच्यानंतर आहे मीन्स ऑफ रिपोर्टिंग फायर्स ऑर अदर एमर्जन्सीज आणि द नेम ऑफ जॉब टायटल ऑफ एव्हरी एम्प्लॉई हू मे बी कॉन्टॅक्टेड बाय एम्प्लॉईज who need more information about the plan or evacuation of their duties under the plan. पुढे बघूयात. फॉलो रिटेलर प्रोसिजर फॉर इव्हॅक्युएशन. बाहेर काढण्यासाठी किरकोळ विक्रेता प्रक्रियेचे अनुसरण करावे. तर त्यात काय काय आहे. इफ देअर इज अन अलार्म, लिसन अटेंटिव्हली अँड फॉलो वॉट एव्हर ऑफिशियल ऑर्डर्स आर रिसिव्ड. In other cases or specifically designed person within the store should be responsible for making the decision to evacuate or shut down operations. Protecting the health and safety of the retail staff and customers. In case of fire, an immediate evacuation to predetermined area. Assigning a situation to determine whenever an emergency exists. Supervising all efforts including evacuating personals. आपण पुढे बघूयात. तर इथं आपला सेक्शन 3rd जो होता तो संपलेला आहे आणि त्याच्यानंतरचं जे प्रॅक्टिकल एक्सरसाइज जे विद्यार्थ्यांसाठी किंवा आपण लोकांसाठी महत्त्वाचं आहे ते अशा पद्धतीचं आहे. A field visit to know how to deal with the irritated customers. ही फील्ड विजिट द्यायची आहे. ही फील्ड विजिट घेण्यासाठी तुम्हाला तुमचे रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेटर्स मदत करतील. पुढे बघूयात. सेक्शन 4
मीनिंग ऑफ रिपोर्टिंग. रिपोर्टिंग इन्व्हॉल्व्स पहिला आहे इन्स्ट्रक्टिंग एम्प्लॉईज टू कॉल द पोलीस, फायर और मेडिकल एमर्जन्सीज. म्हणजे काय, कर्मचाऱ्यांना पोलीस, अग्निशामक किंवा वैद्यकीय आपत्कालीन कॉल करण्यासाठीच्या सूचना ह्या आधीच दिल्या गेलेल्या असाव्यात. दुसरा आहे लिसनिंग एमर्जन्सी फोन नंबर्स अँड आस्किंग द एम्प्लॉईज टू रिपोर्ट ऑल नॉन एमर्जन्सी इश्यूज. म्हणजेच आणीबाणीचा फोन नंबर सूचीबद्ध करणे आणि कर्मचाऱ्यांना सर्व आपत्कालीन समस्यांचा अहवाल देण्यास सांगणे. पुढे आहे पोस्टिंग एमर्जन्सी फोन नंबर्स ऑन द नोटीस बोर्ड ॲट रिटेल स्टोअर्स. किरकोळ स्टोअरमध्ये नोटीस बोर्डवरती आपत्कालीन फोन नंबर पोस्ट केलेले असावे किंवा लावलेले असणे गरजेचे आहे. चौथा आहे इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्सिडेंट्स अँड इल हेल्थ. म्हणजेच काय, अपघात किंवा आजारी आरोग्याबद्दल कामगारांनी अथवा कस्टमर्सनी माहिती देणे गरजेचे आहे. डेव्हलपिंग सोल्युशन फॉर पोटेन्शियल रिस्क. म्हणजेच काय, संभाव्य जोखमीसाठी उपाय हे आधीच विकसित केले गेलेले असले पाहिजेत. पुढे बघूयात. प्रोसिजर अँड लीगल रिक्वायरमेंट टू डील विथ ॲक्सिडेंट अँड एमर्जन्सीज. अपघात आणि अपघातकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रक्रिया व कायदेशीर आवश्यकता. तर त्यात पहिला आहे फर्स्ट एड शूड बी मेड अवेलेबल टू रिड्यूस सिरियसनेस ऑफ इंजुरी. इलाजाचे गंभीर्य कमी करण्यासाठी प्रथमोपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणजेच फर्स्ट एड बॉक्स हा नेहमी तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे व तो पूर्ण सुसज्ज, सगळ्या इक्विपमेंटनी सुसज्ज असला पाहिजे. नोटिफाय ॲक्सिडेंट्स ऑर एमर्जन्सीज टू द स्टोअर सुपरवायझर. स्टोअर पर्यवेक्षकास अपघात किंवा आपत्कालीन स्थितीबद्दल सूचित करणे गरजेचे आहे. कॉल द एमर्जन्सी सर्व्हिसेस अँड गाईड देम टू रीच द रिटेलर्स प्रिमायसेस. म्हणजेच काय, तर इतरांना इजा टाळण्यासाठी धोकादायक क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा आणि एमर्जन्सी सर्व्हिसेसला कॉल करून कळवावे की रिटेल स्टोअरपर्यंत कसे पोहोचावे. मेक यूज ऑफ एमर्जन्सी लाइटिंग अँड एक्झिट डोअर्स टू रीच अ प्लेस ऑफ सेफ्टी. इतरांना इजा टाळण्यासाठी धोकादायक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करा. पुढे बघूयात. सिस्टम ऑफ रिपोर्टिंग ॲक्सिडेंट्स अँड एमर्जन्सीज टू राईट पर्सन. वर्क रिलेटेड डेथ्स. म्हणजेच काय, कामांशी संबंधित मृत्यू. कामावरती बऱ्याचशा कारणामुळे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये अथवा कुठेही रिटेल स्टोअर्समध्ये, मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये कामाच्या दरम्यान मृत्यू या होऊ शकतात व त्या मृत्यूंची माहिती ही आपल्याकडे व्यवस्थित ठेवली पाहिजे व बाकीच्या लोकांनाही दिली गेली पाहिजे. त्याच पद्धतीने वर्क रिलेटेड ॲक्सिडेंट्स विच कॉज इंजुरीज टू द रिटेल स्टाफ. कामाशी संबंधित अपघात जे कर्मचाऱ्यांना, किरकोळ कर्मचाऱ्यांना जखमी करतात. म्हणजेच काय, बॉक्स पडून एखाद्याचा पाय मुरगाळणं किंवा पाय मोडणं अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट्स किंवा एमर्जन्सीज उद्भवू शकतात, त्याची त्यांना माहिती देणे. इंजुरीज टू कस्टमर्स इन रिटेल स्टोअर्स. म्हणजेच काय, किरकोळ स्टोअरमध्ये ग्राहकांना होणाऱ्या जखमांची पण आपण माहिती ही रिपोर्टिंग केली पाहिजे. इथं आपला व्हिडिओ संपलाय. थँक्यू.